आता ही नाशिकमध्ये एक घटना घडलेली, एक फॅमिलीला कारमध्ये त्याला मारलेलं आहे. रिक्षा चालकांनी एकत्र येऊन त्यांच्या मुली किंवा त्यांची पत्नी पण रिक्वेस्ट करत होती तरी रस्त्यावरती मारलेलं आहे, रक्तमाळ मारलेलं. काय तुम्ही मागणी कराल? एक तर महाराष्ट्रात क्राईम वाढतोय हे चॅनल आणि डेटाच सांगतो. केंद्र सरकारचा जो कन्सॉलिडेटेड डेटा असतो त्याच्यात महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे असं केंद्र सरकारच सांगतंय. आणि नाशिकमध्ये जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी आहे आणि तिथले जे सीपी आहेत अर्थातच ते ऍक्शन घेतीलच आणि ज्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळालाच. बीड मधली एक दुसरी घटना आहे. एका शिक्षकांनी आत्महत्या केलेली आहे. विना अनुदानित शाळेत शिकवण्यासाठी होते. 18 वर्ष सर्व्हिस झालेली होती. पगार मिळत नव्हता. संस्थाचालकांनी सांगितलं जमत नसेल तर आत्महत्या करा. त्यांनी आत्महत्या केली. त्याची मुलगी आहे छोटी. शॉकिंग. 2 दिवसापूर्वी ज्या शेतकऱ्याला सरकारने कौतुक केलं उत्तम कर्तृत्ववान शेतकरी म्हणून त्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली. आज एका शिक्षकाची आत्महत्या होती. म्हणजे कुठलंही मूल लहान असतं त्याला विचारलं की तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं तर आई वडील आणि आपला शिक्षक याला आपण देवाच्या जागेवर देवानंतर कोणाला पुजतो तर आई वडील आणि शेतकरी आणि शिक्षक. आता ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या असेल किंवा ही दुर्दैवी झालेली त्या शिक्षकाची आत्महत्या असेल हे खूप चिंताजनक आहे. आणि मी गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे क्राईम असेल किंवा सत्तेमध्ये असलेले वाचाळवीर असतील किंवा समाजात होणारी अस्वस्थता असेल याच्याबद्दल आपण सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी या सगळ्या सामाजिक विषयाला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ह्या सगळ्या प्रश्नांसाठी आपण एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी काम करू. पण तसं दुर्दैवाने होताना दिसत नाही. शेतकरी असेल शिक्षक असेल किंवा महाराष्ट्राची इकॉनॉमी असेल तुम्ही बघताय ही प्रचंड अडचणीत चाललेली आहे. शेती मालाला भाव मिळत नाहीये. मागच्याच आठवड्यामध्ये कांद्याची काय परिस्थिती झाली तुम्ही वाचली असेल तुमच्या चॅनलनीही दाखवले. कांद्याला भाव नाहीये. यावेळेस गव्हाचं रेकॉर्ड प्रोडक्शन देशात झालेलं आहे. प्रचंड कष्ट आपल्या शेतकऱ्यांनी केले पण त्याला एक्सपोर्टला बफर स्टॉक ठेवल्यानंतर एक्सपोर्ट करा ही आमची मागणी आहे. त्याला न्याय मिळत नाहीये. सोयाबीनला ऑन रेकॉर्ड ज्यांनी ऑनलाईन भरले फॉर्म त्यांचंही सोयाबीन वेळेवर विकत घेतलं जात नाही. कपासाची तीच परिस्थिती आहे. साखरेची तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेती बाबतीत हे सरकार किंवा शिक्षणाच्या बाबतीत हे सरकार यांचं धोरण हे फक्त जाहिरापुरती आहे आणि दुर्दैव आहे की गंभीर विषयाबद्दल सरकार सिरियस नाही. मॅडम ते ड्रॉप मोर क्रॉप म्हणतात ना 3 लाख अर्ज पेंडिंग आहेत लॉटरी सिस्टीमामध्ये शेतकऱ्यांची इच्छा आहे करायची ठिबक सरकारच घेत नाही. ठिबकचे पैसे गेले अनेक महिने 500 कोटी रुपये ठिबक सिंचनाचे महाराष्ट्राला जे हक्काचे आलेले नाही. एकीकडे पाणी वाचवा पाणी जिरवा म्हणतात पण हे दुर्दैव आहे की केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार ठिबकच्या बाबतीत अतिशय म्हणजे नैराश्याची भूमिका आहे आणि ठिबकसाठी अनुदान अनेक महिने नाही वर्ष रखडलेलं आहे या सरकारनं. काही कोपाट्यांना शिक्षा दिली तर जनतेचा पैसा खर्च होईल असं निरीक्षण सत्र न्यायालयानं जे आहे तो नोंदवलेलं आहे. कसं बघतो तर उच्च कुठल्याही न्यायालयाबद्दल बोलणं हे योग्य नाही पण प्रचंड दुःख वेदना आणि अस्वस्थ करणारे ते आहे एवढंच मी विनम्रपणे बळकट विमा योजनेत पण 23% अर्जपणा असल्याचं समोर आलंय आणि ते सर्वाधिक जालना मला की मी या सगळ्याची इन्क्वायरी लावी. मागच्या आठवड्यात माझी त्यांची भेट झाली. मी त्यांना विनम्रपणे त्याची आठवणी करून दिली. त्यांच्याकडे लग्न आहे आता ह्या आठवड्यामध्ये. लग्न झाल्यानंतर